न्यूजात आपलं स्वागत आहे। खेळता खेळता विहिरीत पडला आणि सोलापुरात विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू। घरासमोर मित्रांसोबत खेळताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने एका 7 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कारंबा, तालुका उत्तर सोलापूर येथे शुक्रवारी दुपारी घडली। बाबू तानाजी होळकर, वय 7, राहणार कारंबा, तालुका उत्तर सोलापूर असे मृत बालकाचे नाव आहे। या घटनेमुळे कारंबा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे। खेळता खेळता गेला तोल। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाबू शुक्रवारी दुपारी आपल्या घरासमोर मित्रांसोबत खेळत होता। खेळण्याच्या ओघात अचानक त्याचा तोल गेला आणि तो घरासमोरच असलेल्या पाण्याच्या आडात विहिरीत पडला। बाबूचा अचानक आवाज बंद झाल्याचे आणि तो दिसत नसल्याचे लक्षात येताच त्याच्यासोबत खेळणाऱ्या बालकांनी आरडाओरड केली। ग्रामस्थांचे बचाव कार्य, पण मुलांचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक व ग्रामस्थ तत्काळ मदतीला धावून आले। सुमारे 15 मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर चिमुकल्या बाबूला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले। त्याला तातडीने सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र विहिरीत पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। त्यामुळे डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले। परिसरात शोककळा। चिमुकल्या बाबूवर कारंबा येथे अश्रुपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेची माहिती डॉक्टर तुषार मधुकर निंबुरे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल पीरजादे या घटनेचा पुढील तपास करत आहेत।